भेटण्यासाठी मी पवार साहेबांकडून महिन्यातून 2दा तरी जातो. यानं त्या कारणामध्ये कारण बारीकसा असतं, परंतु मी कधी जास्त वेळ थांबत नाही. तेच बसा सांगतात, कारण ते एवढं काम करतात. एवढ्या देशामधल्या वेगळ्या विविध त्यांच्याकडे समस्या घेऊन लोक येत असतात, परंतु एवढ्यासाठी जातो. त्यांचं वय आता 85 आहे. या 85 वयापर्यंत मला काम कसं करता येईल हे बघतो आणि त्याच्यामध्ये आपल्या काही दोष असतील तो काढण्याचा मी प्रयत्न करतो. ते हक्कानी मला सांगतात, त्यांचं फोन आले की रानडे म्हणतात ते 2 जयंत पाटील आहेत. ते म्हणतात जयंताला फोन लाव आणि जयंत पाटलाला फोन. जयंताला फोन लाव म्हणजे आणि मला फोन लावायचा. हे सगळं त्यांच्या पीए मंडळींचं, माझ्या त्यांचे बॉडीगार्ड हे सगळं त्यांचं माझं नातं वेगळं आहे. पण एक आनंद वाटतो आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि मी अगदी मनपूर्वक सांगतो की पुन्हा बदल होईल आणि या देशामध्ये बदल करण्याची एकाचीच किमया आहे, ती म्हणजे पवार साहेब. पवार साहेबच हा बदल करू शकतात. लोक म्हणतात नाही होणार नाही, ते संपले, परंतु तसं नाहीये. वेगवेगळे डावपेच मी अनेक वेळा मी महिन्यातून भेटलो 2 वेळा तरी वेगवेगळ्या चर्चा आम्ही करत असतो आणि चर्चेमध्ये ते वेगळी गोष्ट नवीन एक मला सांगत असतात. आणि म्हणून मी 2-3 वर्ष वाढदिवस साजरा केला नाही. पवार साहेबांकडे उद्या दत्तूशेठ पाटलांच्या पुतळ्याचं अनावरण आहे म्हणून सांगण्यासाठी मी गेलो, तर बाळूशेठ थोड्या उशिरा आले होते. पण आम्ही गप्पा मारत बसलो. बोले 7 तारखेला माझा पण वाढदिवस आहे, तुम्ही याल का? म्हणजे आलो. लगेच त्याने 2-3 बियांना बोलवलं आणि केलं. मी अट घातली की कॅन्सल करायचा नाही कार्यक्रम, तुम्ही कॅन्सल करू नका, बाकी काही नाहीये. आणि काल रात्री त्यांचा फोन आला तर मी घाबरलो. अरे काय कॅन्सल होता करतात काय 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 यांना कुठला कार्यक्रम येईल आणि कुठे आयत्या वेळा जावं लागेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी कारण काकीना म्हणते गाडी द्यावी लागेल तुला. आज मुलांनी मला नवीन गाडी दिलेली आहे वाढदिवसानिमित्त. मी काकीला बोललो की उद्या तुम्ही पहिल्यांदा मी येणार नाही, नवी गाडीतून माझ्या तुम्ही उद्या जा. कारण साहेब उद्या सकाळी आम्ही लांबड्याला जाणार आहोत दत्तूशेठच्या घरी, बाळूशेठच्याकडे. तर त्यांना काही कार्यक्रम आहे म्हणून म्हणाला, पण तुमच्यामुळे मला नवीन गाडी आली. मला एक दुसरी गोष्ट आहे, 2-3 गोष्टी मी बोलणार आहे. कार्यक्रम बऱ्याच गोष्टी आहे. या देशामध्ये महिलांना प्राधान्य द्यायचं काम हे पवार साहेबांनी केलं. जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण आणण्याचं काम पवार साहेबांनी केलं. तो आदर्श घेऊन माझी सहकारी मानसी म्हात्रे जी ऍडव्होकेट आहे, दत्ता पाटलांची वारसा पुढे चालवते ती. आणि त्याच्यामुळे तिने सातत्यानं मागणी केली अधिवेशनानंतर की 50% संघटनेमध्ये महिलांचा वाटा असला पाहिजे. ते पवार साहेबांचं सूत्र आहे. तर महिला एकदम पण तशा चांगल्या आहेत, पण पद दिलं की आणखी पद कसं मिळेल बघण्याचं काम आहे. आणि दिलेलं पद सोडायला पण मागत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एक मी प्रयत्न करतोय गेली 2-3 महिन्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये खालपासून टॉप पर्यंत आम्ही आज 15 ते 20% महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या सगळ्या कार्यक्षम आहेत. मला आनंद होतो. माझी सहकारी मानसी म्हात्रे हे महाराष्ट्रामध्ये आज मी गेलो तर बाबासाहेब वगैरे सगळे लोक डिमांड करतात मानसी म्हात्रेंना पाठवा. हे मला एकदम अभिमान वाटतो. किंवा चित्रलेखांना पाठवा. मला वाटतं पवार साहेब 80% तरुणांना आम्ही चिटणीस मंडळात आणि सगळ्या तालुका चिटणीस मंडळात प्राधान्य दिले. जवळजवळ 4,500 तरुण कार्यकर्ते आज आम्ही पक्ष संघटना त्याच्या ताब्यात दिलेली आहे आणि सगळे डेव्हलप आहेत, सगळे वेगळ्या तऱ्हेनं काम करत आहेत. आणि म्हणून मी जिद्द सोडली नाही. मी कधी हरलो तर पुन्हा उभा राहतो,
मी पण जिल्हा परिषदला पडलो होतो, नंतर कधीच पडलो नाही, परंतु त्याच्यामध्ये वेगळी भूमिका आपण घेतली तर आपण ते करू शकतो. आणि जो विचार आहे शाहू फुले आंबेडकरांचा, जो विचार पवार साहेबांनी जे परत परत सांगितलं, तर या महाराष्ट्रामध्ये हा विचार ठेवण्याची हिंमत आणि ताकद फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे शरद पवार. ती याच्यामध्ये कुठली गोष्ट होणार नाही. आणि अधिकारवाणीने बोलणारे आम्हाला या राज्यामध्ये पवार साहेबांचा आहे, की त्यामध्ये कुठली गोष्ट नाहीये. आणि मी ठरवलंय स्वतः, आता याच्या पुढे पवार साहेब म्हणतील तेच पुढचं राजकारण होणार आहे. फक्त आम्हाला बीजेपीत जायला सांगू नका. हे वेगळं काम आहे, वेगळं काम उभं करू. पुन्हा महाराष्ट्र वेगळ्या उमेदीने आपण उभा करण्याची हिंमत आपली आहे. आणि त्याची पहिली कामगिरी आपण रायगड जिल्ह्यामध्ये करू, हे तुम्हाला सांगतो. तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या जिद्दीनं तुम्ही जे आज काम करताय ते एक वेगळं नेत्रदीपक असं काम मला वाटतं. आज माझे वडील जिवंत असते, काका जिवंत असते, आणि ही एवढी मोठी संघटना वेगळ्या तऱ्हेने आपण उभी केली असं बघितलं असतं तर त्यानं त्यांचं आयुष्य आणखी वाढलं असतं. आणि म्हणून मी बऱ्याच वर्षानंतर माझ्या मूळ गावामध्ये काल पवार साहेब गेलो होतो. तरुण मुलं सगळी इंजिनियर झालेली यांनी बोलवलं. 2 वेळा ते आले, मी भेटलोच नाही. मग परवा मी महाराष्ट्राचा सगळा दौरा करून काटोरून शेवटी ते आलो, तेव्हा सदानंद मास्तरनी मला फोन केला, बाई लोकांची इच्छा आहे यावेळचा 71वा वाढदिवस तुमचा आपल्याला गावात साजरा करायचा आहे. काल रात्री गेलो मी, संध्याकाळी पाऊस भरपूर पडत होता. 60 ते 70 तरुण इंजिनियर आणि सगळे प्राध्यापक वगैरे त्या गावामध्ये माझे आहेत. त्यांनी हिंमत दिली, बाई आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. गावकीने मीटिंग घेतली, माझ्या पेजारी गावातले सगळे लोक माझ्या बरोबर आले. आणि मला वाटलं की अजून मला तरुण व्हायला पाहिजे. पवार साहेब बोलले ठीक आहे, पण साहेब मी आज पण 16-17 तास काम करतो रोज. विविध संस्था, थोडासा व्यवसाय मी थोडासा वाढवलाय, तो सांभाळणं आणि पक्षाचं काम आणि सहकारातलं काम आहे. आज पण काकी मी या ठिकाणी 2000 सहकारी संस्थांचं नेतृत्व करतो आहे. त्या सगळ्यांच्या जीवावर या विविध संस्था आपण या ठिकाणी करत असताना एक वेगळं काम ठेवलं. आणि आयुष्यामध्ये मी कोणालाही पैसे दिले नाही, पैसे देऊन काम केलं नाही, आणि आयुष्यात कोणाकडे 1 रुपया घेतला नाही. हेच आमचे भांडवल आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.